आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। श्रीमंत माणसानं आपला परिचय दानानं, साधूने आपला परिचय त्यागानं आणि क्षत्रिय माणसानं आपला परिचय शास्त्रानंच दिला पाहिजे आणि क्षत्रिय माणसानं जिवंतपणे म्हटलं पाहिजे। दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे, हे वतन हे वतन। असं काही सगळेच म्हणत असतात का? अरे जे रक्त दादा स्वतःच्या रक्तावर प्रेम करत नाही ते रक्त गावावर कधी, दादा ते रक्त या देशावर कधी प्रेम करेल? अरे देशावर, धर्मावर आणि संप्रदायावर प्रेम करण्यासाठी अंतःकरणातली उंची फार मोठी असावी लागते। अरे क्षत्रिय माणसानं म्हणावं, ए भाई वतन, हमने तो आपको दिल दिया है, लेकिन हमें अवसर मिलेगा तो हम आपके लिए जान देने के लिए भी तैयार है। क्षत्रिय माणसानं आपला परिचय शास्त्रानं दिला पाहिजे, साधूने आपला परिचय त्यागानं दिला पाहिजे आणि श्रीमंत माणसानं आपला परिचय दादा दानानं दिला पाहिजे। अरे श्रीमंत माणसानं गरीब माणसाला दान का देऊ नये? का देऊ नये? का देऊ नये? ऐकताय आपण कीर्तन? दादा या जगातले दगड सुद्धा माणसाला दान देतात। या जगातली माती सुद्धा आपल्याला दान देते। या जगातली निर्जीव वस्तू सुद्धा समाजाला दान देत असतात। मग निर्जीव वस्तू जर समाजाला दान देत असतील तर समाजानं समाजाला दान का देऊ? का देऊ? मी तर असं म्हणेल, दादा माती आपल्याला दान देते, माती आपल्याला दान देते म्हणून आपल्याला खाण्याकरता अन्न भेटते ना। ही काळी आई धनधान्य देई, जोडती मनाची नाती, अमुची माती अमुची माणस। ही माती सुद्धा माणसाला दान देत असते। अरे दगड सुद्धा माणसाला दान देतात। दगड दान देतायत,
दगड दान देतायत म्हणून आपल्याला राहण्याकरता घर भेटतंय, राहण्याकरता घर भेटतंय, पाहण्याकरता मंदिर भेटतंय आणि दर्शनाकरता आपल्याला मूर्ती भेटते. दगडाचे दादा आपल्यावर फार मोठे उपकारच आहेत ना. अरे दगड माणसाला काही ना काही देत असतात, हे झाड आणि वृक्ष सुद्धा माणसाला काही ना काही देत असतात. बघा तुम्ही, उद्या आपल्या कार्यक्रमाची सांगता आहे. गावामध्ये जर आपल्याला मिरवणूक काढायची असेल आणि उद्या सांगतेच्या दिवशी जर तुम्हाला तुमच्या घराला तोरणं बांधायची असतील तर आंब्याच्या झाडाखाली जा. आंबा तुम्हाला तोरणं बांधण्याकरता पानं देऊन टाकेल. तुम्हाला जर भूक लागली असेल तुम्ही आंब्याच्या झाडाखाली जा. आंब्याच्या झाडाखाली गेल्यानंतर आंब्याला सांगा मला भूक लागली आहे. आंबा म्हणेल लेका तुला भूक लागली आहे रे, मग माझ्याच खाली काही दगड पडले, त्याच्यातला एखादा दगड तू उचल आणि एखादा दगड उचलून मला खालून फेकून दगड मार. अरे तू जरी मला खालून फेकून दगड मारला ना तरी मी तुला वरून फळ दिल्याशिवाय राहणार. नीचे से पत्थर मारे सो ऊपर से फल दे. अरे आंब्याला तुम्ही दगड माराले का? अरे आंबा दादा तुम्हाला फळच देईल ना, फळच देईल. अरे जन्म झाल्यापासून मरेपर्यंत लाकडं आपल्यावर उपकार करत असतात. बरं 5 ते 10 मिनिटांमध्ये मी कीर्तन थांबवणार आहे. आपले 10 मिनिटं शिल्लक आहे. चांगलं आहे का? मला असं वाटतंय जन्म झाल्यापासून मरेपर्यंत लाकडं तुमच्या माझ्यावर उपकार करतात. अरे जब तू पैदा हुआ तो पलंग था लकड़ी का. अरे जब तू पैदा हुआ तो पलंग था लकड़ी का. माता जी ने तुझे सुलाया ओ पलना भी था लकड़ी का. मास्टर जी ने तुझे डर दिखलाया वो डंडा भी था लकड़ी का. अरे जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की. हो सांगा ना तुम्ही काय हिमालयातून नाही काय सगळं. अरे जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की. ससुर जी ने तुझे पूजा वो पाट भी था लकड़ी का. गई जवानी आया बुढ़ापा तो सहारा भी था लकड़ी का. चिता रचा कर तुम्हें सुलाया, चिता रचा कर तुम्हें सुलाया ओ ढेर भी था लकड़ी का. चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. अरे जन्म झाल्यापासून मरेपर्यंत जर लाकडं माणसावर उपकार करत असतील तर माणसानं माणसावर दादा उपकार का करू नये. अरे माणसानं माणसाला काहीतरी दान दादा का देऊ नये, का देऊ नये. मी असं म्हणेल दादा, या जगातली 2 माणसं अशी आहेत की ते स्वर्गापेक्षाही उच्च स्थान मिळवतात. या मृत्यू लोकातली 2 माणसं अशी आहेत की ते नेहमी आपल्या जीवनामध्ये नुकसानच करून घेत असतात. आणि या मृत्यू लोकातली 2 माणसं अशी आहेत की ते दिसतील तिथंच मारून टाकण्याच्या लायकीचे असतात. ऐकताय आपण? ऐकताय? या मृत्यू लोकातली दादा 2 माणसं अशी आहेत की ते नेहमी आपल्या जीवनामध्ये नुकसान करून घेतात. त्याच्यातला पहिला आहे आपल्या वडिलांकडे पैसे नसताना सुद्धा महागाची वस्तू आपल्याकडे असण्याची इच्छा करणारा. हा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये नेहमी नुकसान करून घेत असतो. या मृत्यू लोकातली दादा 2 माणसं अशी आहेत, या मृत्यू लोकातली 2 माणसं अशी आहेत की ते स्वर्गापेक्षाही उच्च स्थान मिळवतात. त्याच्यातला पहिला आहे गरीब असून दान देण्याची इच्छा करणारा आणि शक्तिवान असून जगाला क्षमा करणारा. ही 2 माणसं स्वर्गापेक्षाही उच्च स्थान मिळवतात. आपण गरीब आहोत परंतु दान देण्याची इच्छा आहे. समजावून चाला, स्वर्गापेक्षाही आपल्याला उच्च स्थान मिळेल. आपण शक्तिवान आहोत तरी सुद्धा आपण समाजाला क्षमा करू शकतो. अर्थात समजावून चाला, स्वर्गापेक्षाही उच्च स्थान आपल्याला मिळेल. आणि या मृत्यू लोकातली दादा 2 माणसं अशी आहेत की ते अर्थात दिसता क्षणी मारून टाकण्याच्या लायकीचे असतात. त्याच्यातला पहिला आहे श्रीमंत असून दान न देणारा
आणि दुसरा आहे गरीब असून कष्ट न करणारा. ही दोन माणसं दिसतील तिथंच मारून टाकण्याच्या लायकीचे असतात. म्हणजे याचा अर्थ उद्यापासून खून करा असं मला म्हणायचं नाही बरं. याचा अर्थ एवढाच आहे, श्रीमंत माणसानं आपल्या जीवनामध्ये दान करावं आणि गरीब माणसानं आपल्या जीवनामध्ये कष्ट करावे. स्वर्गापेक्षाही उच्च स्थान दादा आपल्याला मिळेल. ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला हातानं दान द्या. या जगातले सगळ्यात मोठे दाते तुम्ही ठराल. परंतु महाराजांना विचारला प्रश्न, महाराज तुम्ही सांगताय समाजाला काहीतरी दान दिलं पाहिजे, परंतु दान देण्याकरता माणसं श्रीमंत असावी लागतात, दान देण्याकरता माणसं उदार असावी लागतात आणि दान देण्याकरता माणसं स्वतंत्र असावी लागतात. आम्ही आमच्या जीवनामध्ये श्रीमंत नाही, आम्ही आमच्या जीवनामध्ये उदार नाही आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वतंत्र नाही, तरी सुद्धा आम्हाला जगातलं सगळ्यात मोठं दाते पण पाहिजे. आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? महाराजांनी दिले उत्तर, लेका तू जर श्रीमंत नसेल, तू जर तुझ्या जीवनामध्ये श्रीमंत नसेल, तरी सुद्धा तुला जगातलं सगळ्यात मोठं दाते पण हवं असेल, तू जर स्वतंत्र नसेल तरीही तुला आता दाते पण हवं असेल, तर या जगामध्ये काहीतरी दान देत असताना समाजाला लौकिक दान देण्यापेक्षा आध्यात्मिक संपत्ती दान देण्याचा विचार कर. तू या जगातला सगळ्यात मोठा दाता ठरू शकतो. लौकिक संपत्ती देण्यापेक्षा आध्यात्मिक संपत्ती द्यावी. आध्यात्मिक संपत्ती त्याला म्हणावं स्वतः भगवंताचं भजन करावं, इतर लोकांकडून भगवंताचं भजन करून घ्यावं. दादा याला अध्यात्मातली संपत्ती असं म्हणतात. लौकिक संपत्ती तुम्ही कितीही जगाला दान दिली तरी त्या संपत्तीनं समाजाची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. उलट जेवढी संपत्ती तुम्ही समाजाला द्याल त्या संपत्तीनं या समाजाची हाव आणखी वाढत राहील. म्हणून लौकिक संपत्ती देण्यापेक्षा आध्यात्मिक संपत्ती द्यावी. कारण लौकिक संपत्ती दादा देवानं जरी आपल्याला दिलेली असली तरी ती लौकिक संपत्ती एक ना एक दिवस नाश पावणारी संपत्ती आहे. महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, समाजाला काहीतरी
दान देत असताना लौकिक संपत्ती समाजाला दान देण्यापेक्षा आध्यात्मिक संपत्ती समाजाला दान करावी. तुम्ही या जगातले सगळ्यात मोठे दाते ठरू शकता. त्याचं कारण आहे दादा, लौकिक संपत्ती तुम्हा आम्हाला देवाला जरी दिलेली असली, लौकिक संपत्ती आपल्याला देवाला जरी दिलेली असली तरी ती संपत्ती एक ना एक दिवस नाश पावत असते. मला असं वाटतंय भगवान कृष्ण परमात्म्याने दोन भक्तांना दोन पद्धतीचं दान दिलं. एकाला सोन्याची नगरी दिली आणि एकाला श्रीमद भगवत गीता दिली. माझा तुम्हाला प्रश्न असेल, सुदाम देवाला दिलेली सोन्याची नगरी आज आपल्याला डोळ्यानं पाहता येते का? आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.